करून आलेले आहेत. आपल्याला एक विनंती करण्यासाठी आता आमची ओळख आहे आणि पाहुण्यांची पण आमच्यावर खूप आशीर्वाद आहे. आपण नाशिक शहरात गंगा गोदावरी आरती, कपालेश्वर मंदिर, काळावराम मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, बालाजी मंदिर असे नाशिक जिल्ह्यातले 1000 मंदिर एकत्र केलेत. त्यामध्ये विंध्यवासिनी मंदिर पण आपलं आहे, दिंडोरीचं हनुमान मंदिर आणि नागोपंथांचं मंदिर, असे सर्व मंदिरं नाशिक जिल्ह्यात 1000 आहेत. 36 जिल्ह्यात हे काम आपण सुरू केलेले आहे. 10 राज्य काम अतिशय साधं सोपं आहे. प्रत्येक मंदिराच्या व्यवस्थापक पुजाऱ्यांना विनंती करून रोज बरोबर 7 वाजेला ते 1 मिनिट इकडे तिकडे बरोबर 7 वाजेला प्रत्येक मंदिरात आरती झाली पाहिजे. 2 आपण आपल्या जवळच्या मंदिरात 7 वाजेला जर आपल्याला त्या मंदिरात जायला नाही जमलं तर घरी कमीत कमी बरोबर 7 वाजेला दिवाबत्ती करा. रामरक्षा असेल, हनुमान चालीसा असेल, मनाचे श्लोक असेल, जे आपल्याला येतं ते त्या ठिकाणी आपण बरोबर घरी सुद्धा आपल्या मुलांना आपला धर्म शिकवण्याची गरज आज प्रॉब्लेम आलेला आहे. तुम्ही स्वच्छता म्हणून ते करताय. रामदासाहेब तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला ही टीम पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही करण्याचा प्रयत्न चालू केले आहे. नाशिकला 100 कॉलेजची मुलं आपण एकत्र केले. दर रविवारी ते गंगा गोदावरी आरती ज्या ठिकाणी साफसफाई करायची असेल त्या ठिकाणी येतात. त्याही ग्रुपला तुमच्याबरोबर जॉईन करतो. नक्कीच आपण सगळ्यांनी आपल्याला या बाबतीत सहकार्य करा. जय श्रीराम, जय श्रीराम. पण आवडली आपल्या घरात आपल्या बाहेर जे जे ओळखीचे त्यांना सगळ्यांना सांगा. आपल्यामध्ये जो निर्मलपणा नाही किंवा डोळ्याचं संपर्क पाहण्याचे प्रॉब्लेम आहे त्याच्याकडून बऱ्यापैकी कमी होतील. 7 म्हणजे 7 धर्मासाठी, धर्मयुद्धासाठी. धन्यवाद. आजपासून आपण त्याचं असोसिएशन की त्या निमित्ताने आणि आपल्याला सगळ्यांना त्या निमित्ताने आपल्याकडं आपण ते सायकल असोसिएशन एक सारखे टी शर्ट त्यात सुद्धा आपण त्याचं नियोजन करू. आपल्याला मदत करणार भरपूर आहे. आपल्याकडे व्यापारामध्ये आपले सहकारी भरपूर आहे आणि मिळून आपण करू. आपण निश्चित आपण तालुका सुद्धा हे सायकलचं सुद्धा तुम्ही आवड केली आपल्या आजूबाजूच्या गावाला म्हणजे कुठे आपण निर्माल्य, प्लास्टिक, जलप्रदूषण करणारे पदार्थ, वस्तू, रासायनिक द्रव्य इत्यादी टाकणार नाही. कोणी आमच्या समोर कचरा टाकताना दिसला तर त्यास परावृत्त करू. त्यांना नदी स्वच्छतेचे महत्त्व समजून सांगू आणि सर्व ठिकाणी पाण्याचा काटकसरीने वापर करू. नदीच्या जैवविविधतेचे संवर्धन करू. त्याचबरोबर दैनंदिन रासायनिक घटक नदीच्या पाण्यात जाऊ नये यासाठी दैनंदिन जीवनशैलीत जैविक रसायन विरहित उत्पादन वापरण्यास प्राधान्य देऊ. यासाठी समाज प्रबोधन करून निसर्गाचा समतोल राखण्याची प्रयत्न करू. भारत माता की जय. वंदे मातरम. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मुंबईतून ते पंढरपूरला सायकलीवर जातात आणि त्याच्यामुळं ते जेवढे सायकल असोसिएशन वाले एकदम तंदुरुस्त आहे म्हणतात. काही सवय झाले तरी पण आपल्याला सुद्धा तंदुरुस्त राहायचंय. चांगलं एकदम जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत आपल्याला चालता फिरता आलं पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण ते सायकलचं सुद्धा नियोजन आपल्या
शहरापासून तालुक्यापर्यंत आपण सर्वजण मिळून करू. याच्या संदर्भात अजून आपल्याला कोणाला काही शुभेच्छा द्यायच्या असतील, कारण मीच खूप वेळ बोलण्यापेक्षा आम्ही रेग्युलर बोलत राहतो, पण आपल्या काही ना शुभेच्छा म्हणून काही संकल्पना मांडायच्या असतील तर आपण 2-2 मिनिटं आपण संकल्पना काही शुभेच्छा आणि संकल्पना काही कोणाला विचारायचं असेल, काही शंका मनात असतील मनोकळपणे आपण त्याच्यावर चर्चा करू शकतात. आपण इथं सत्कार समारंभ हा प्रकार ठेवलेला नाही, कारण हा उपक्रम आपल्या सर्वांचा आहे. त्याच्यात आपण सर्वच जण सहभागी वेळोवेळी होत राहू काहीतरी अशा उत्सवांच्या काहीतरी माध्यमातून. तर सायकलचं माझे ओके, तुम्ही जरा लवकरात लवकर सायकलचं तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा, चालवायला पण घ्यायला पण सुरुवात करा. तुम्ही आता भाऊ तुम्ही जरा थोडा पुढाकार घ्या. तुमची सगळीकडे सगळ्या क्षेत्रातल्या वयोगटाची तुमची चांगली मैत्री आहे, तुम्ही घेतली तर सगळ्यांमध्ये तुम्ही सायकल घेऊन गेले तर निश्चित सगळे गावात तुमचे सगळे सहकारी, सगळ्या वयोगटातले सहकारी ते सुद्धा सायकलीवर विचार करतील आणि निश्चित आपल्या की तुम्ही साधी गोष्टी आता तिथून इथं यायला किंवा असं 10 चक्रा मारायला अर्धा 1 लिटर पेट्रोल लागलं, तर हे आता एक सांगा. आणि आता आपण सायकल आजपासून आपण त्याचं असोसिएशन की त्या निमित्ताने आणि आपल्याला सगळ्यांना त्या निमित्ताने आपल्याकडं आपण ते सायकल असोसिएशन एक सारखे टी शर्ट त्यात सुद्धा आपण त्याचं नियोजन करू. आपल्याला मदत करणार भरपूर आहे, आपल्याकडे व्यापारामध्ये आपले सहकारी भरपूर आहे आणि एकत्र मिळून आपण करू. आपण निश्चित आपण तालुका सुद्धा हे सायकल सुद्धा गावात आपल्या आजूबाजूच्या गावाच्या म्हणजे कुठल्या तरी गावात किती लोक सायकलवर सायकल सुद्धा सायकलवर आणि आपण परिसरात सायकल चालवण्याचा आणि अनुभव घेतात आम्ही कचरा निर्माल्य प्लास्टिक जलप्रदूषण करणारे पदार्थ वस्तू रासायनिक द्रव्य इत्यादी टाकणार नाही. कोणी आमच्या समोर कचरा टाकताना दिसला तर त्यास परावृत्त करू. त्यांना नदी स्वच्छतेचे महत्त्व समजून सांगू आणि सर्व ठिकाणी पाण्याचा काटकसरीने वापर करू. नदीच्या जैवविविधतेचे संवर्धन करू. त्याचबरोबर दैनंदिन रासायनिक घटक नदीच्या पाण्यात जाऊ नये यासाठी दैनंदिन जीवनशैलीत जैविक रसायन विरहित उत्पादन वापरण्यास प्राधान्य देऊ. यासाठी समाज प्रबोधन करून निसर्गाचा समतोल राखण्याची प्रयत्न करू. भारत माता की जय. वंदे मातरम. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्याला एक विनंती करण्यासाठी आता आमची ओळख आहे आणि पाहुण्यांची पण आमच्यावर कृपा आशीर्वाद आहे. आपण नाशिक शहरात गंगा गोदावरी आरती, कपालेश्वर मंदिर, काळावरा मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, बालाजी मंदिर असे नाशिक जिल्ह्यातले 1000 मंदिर एकत्र केलेत. त्यामध्ये विंध्यवासिनी मंदिर पण आपलं आहे, दिंडोरीचं हनुमान मंदिर आणि नागोपाध्यायचं मंदिर, असे सर्व मंदिरं नाशिक जिल्ह्यात 1000 आहेत. 36 जिल्ह्यात हे काम आपण सुरू केलेले आहे. 10 राज्यात काम अतिशय साधं सोपं आहे. प्रत्येक मंदिराच्या व्यवस्थापक पुजाऱ्यांना विनंती करून रोज बरोबर 7 वाजेला म्हणजे 1 मिनिट इकडे तिकडे बरोबर 7 वाजेला प्रत्येक मंदिरात आरती झाली पाहिजे. 2 आपण आपल्या जवळच्या मंदिरात 7 वाजेला जर आपल्याला त्या मंदिरात जायला नाही जमलं तर घरी कमीत कमी बरोबर 7 वाजेला दिवाबत्ती करा. रामरक्षा असेल, हनुमान चालीसा असेल, मनाचे श्लोक असेल, जे आपल्याला येतं ते
या ठिकाणी आपण बरोबर घरी सुद्धा व आपल्या मुलांना आपला धर्म शिकवण्याची गरज राहणार नाही. आज प्रॉब्लेम आलेला आहे तुम्ही स्वच्छता म्हणून जे करतायत त्यासाठी तुम्हाला शब्द देतो. तुम्हाला ही टीम पूर्ण महाराष्ट्रभर आली करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. नाशिकला 100 कॉलेजची मुलं आपण एकत्र केले. दर रविवारी ते गंगा गोदावरी आरती किंवा त्या त्या ठिकाणी साफसफाई करायचं असेल त्या ठिकाणी येतात. त्याही ग्रुपला तुमच्याबरोबर जॉईन करतो. नक्कीच आपण सगळ्यांनी आपल्याला या बाबतीत सहकार्य करा. जय श्रीराम, जय श्रीराम. पण आवडली आपल्या घरात आपल्या बाहेर जे जे ओळखीचे त्यांना सगळ्यांना सांगा. आपल्यामध्ये जो प्रेमलपणा नाही आहे किंवा डोळ्याचं बंधन पाळण्याचे प्रॉब्लेम आहे याच्याकडे बऱ्यापैकी कमी होतील. साथ म्हणजे साथ धर्मासाठी धर्मयुद्धासाठी. धन्यवाद. आपल्याला अतिशय चांगलं मार्गदर्शन ही सगळ्यांनी गरजेची आहे. सगळ्यांना हो ऑफिस चालू केलं. तुम्ही या ना ऑफिसला, महात्मा नगरला आहे, पाण्याच्या टाकीच्याच बॅक साईडला ऑफिस स्टार्ट केलं. निलेश चव्हाण त्यांची 13,000 रुपये पण आज ते मुंबईत होते. ते पंढरपूरला सायकलीवर जातात आणि त्याच्यामुळं ते जेवढे सायकल असोसिएशन वाले एकदम तंदुरुस्त आहे. म्हणतात काही सवय झाले तरी पण आपल्याला सुद्धा तंदुरुस्त राहायचंय. चांगलं एकदम जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत आपल्याला चालता फिरता आलं पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण ते सायकलचं सुद्धा नियोजन आपल्या शहरापासून तालुक्यापर्यंत आपण सर्वजण मिळून करू. याच्या संदर्भात अजून आपल्याला कोणाला काही शुभेच्छा द्यायच्या असतील, कारण मीच खूप वेळ बोलण्यापेक्षा आम्ही रेग्युलर बोलत राहतो, पण आपल्या काहींना शुभेच्छा म्हणून काही संकल्पना मांडायच्या असतील तर आपण 2-2 मिनिटं आपण संकल्पना काही शुभेच्छा आणि संकल्पना काही कोणाला विचारायचं असेल, काही शंका मनात असतील मनमोकळेपणे आपण त्याच्यावर चर्चा करू शकतात. आपण इथं सत्कार समारंभ हा प्रकार ठेवलेला नाही, कारण हा उपक्रम आपल्या सर्वांचा आहे. त्याच्यात आपण सर्वच जण सहभागी वेळोवेळी होत राहू काहीतरी अशा उत्सवांच्या काहीतरी माध्यमातून. तर सायकलचं माझ्या ओके तुम्ही जरा लवकरात सायकलचं तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा. चालवायला पण घ्यायला पण सुरुवात करा. तुम्ही तुम्ही जरा थोडा पुढाकार घ्या. तुमची सगळीकडे सगळ्या क्षेत्रातल्या वयोगटाची तुमची चांगली मैत्री आहे. तुम्ही घेतली तर सगळ्यांमध्ये तुम्ही सायकल घेऊन गेले तर निश्चित सगळे गावात तुमचे सगळे सहकारी, सगळ्या वयोगटातले सहकारी ते सुद्धा सायकलीवर विचार करतील आणि निश्चित आपल्या की तुम्ही साधी गोष्टी आता तिथून इथं यायला किंवा असं 10 चक्रा मारायला अर्धा 1 लिटर पेट्रोल लागलं. तर हे आता एक थोडं व्यापक दृष्टिकोन ठेवा. सगळ्यांनी प्रयत्न जरूर करा. तर मी झालेली सेवा प्रभू रामचंद्रांच्या या पुण्यभूमीत आणि या प्रभू प्रत्यक्ष रामेश्वर या